नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाणे लोकसभाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होऊन आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली. विशेष म्हणजे निवडणुकीचे तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज शहरांमध्ये होत असलेल्या रॅलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव व आमदार निरंजन डावखरे हे देखील यामध्ये सहभागी झाले होते. मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर आम्हाला कामाला लागावंच लागतं. ज्या दिवशी नरेश म्हस्केंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी आम्ही स्वतः दिघे साहेबांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या दिवसापासूनच आम्ही आमचं काम सुरू केलं होतं. आजपासून आम्ही ॲक्टिव्हली प्रचारात सहभाग घेतलेला आहे आणि लाखोंचं मताधिक्य नरेश म्हस्केंना दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्ही ॲक्टिव्हली या सगळ्यात सहभाग घेणार आणि मला पूर्ण खात्रीने सांगतो की आमचा शेवटचा मतदार काढेपर्यंत आम्ही यांच्यासोबत राहणार. उद्या रॅली काढताय, तिथे सुरुवात होतीये प्रचार रॅलीची. काय परिस्थिती उद्या सहभागी होती? नाही, नाईक साहेब आणि पूर्ण नाईक कुटुंब हे पूर्ण ताकदीने या इकडे म्हस्के साहेबांच्या मागे उभे आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की फार मोठा मताधिक्य ते नवी मुंबईमधनं नरेश म्हस्केजी यांना देणार. ठाणे लोकसभाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार रॅलीचा धडाका आजही कायम होता. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी नरेश म्हस्के यांच्या विरोधात तोफ डागली. नरेश म्हस्के यांनी महापौर म्हणून काय केले ते त्यांनी सांगावे. त्यांच्याकडे आरोप करण्याचेच काम आहे, त्यांच्याजवळ विकासाचा मुद्दा नाही आहे, अशा शब्दांत विचारे यांनी म्हस्के यांच्यावर टीका केली. मला वाटतं तुम्ही बघितलं असेल गेले 6 महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवसरात्र काम करतात. आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो आहे. आणि गेल्या 10 वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत. आणि त्यातूनच तुम्हाला माहिती असेल माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनता जनार्दन, जे ठाण्यातील जनता असेल, मीरा भाईंदरमधली जनता असेल आणि नवी मुंबईतली जनता असेल, या सर्व लोकांनी 2 वेळाला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे विश्वास आहे की परत तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर, नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर येथील जागरूक नागरिक देतील. आपण प्रचारातल्या रॅलीमध्ये परंतु विरोधक आपल्यावर आरोप करत आहेत. मला वाटतं त्यांना एकच काम आहे, आरोप करणं. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. स्वतः मुख्यमंत्री ते होते, त्यांनी काय केलं ठाण्यासाठी सांगावं. नरेश म्हस्के जे उमेदवारी दिलेली आहे ते त्यांना त्या ठिकाणी महापौर म्हणून 2.5 वर्षाच्या काळामध्ये काय केलं हे त्यांनी सांगावं आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्या. चला. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे.
तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचाराची सभा पार पडली. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली. तर 10 वर्षात जनतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून जनताच सरकार उलथवून टाकेल अशी टीका केंद्र सरकार आणि भाजपवर केली आहे. असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी दिली. परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष आली? 60 वर्षे. नंतरच्या पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी जाऊन 33 वर्ष झाली. त्याच्यानंतर आता इंदिरा गांधी जाऊन 40 वर्ष झाली. राजीव गांधी जाऊन 33 वर्ष झाली. अरे, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल तुम्ही टीका टिप्पणी आरोप करून सत्तेवर आला तिथपर्यंत ठीक आहे, पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे. पण आपली मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन, मी बोलेन तेच खरं, मी बांधीन ते तोरण आणि मी ठरवीन ते धोरण. पण या देशातली जनता जागरूक आहे, सुजाण आहे, चौकस आहे. त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे, पण पार देश रसातळाला जाईल. आणि म्हणून आम्ही नाममात्र उमेदवार आहोत, आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत, परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यत्किंचित ही चिंता नाही. असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिले आपल्या 20 जागा जाहीर केल्या. 20 जागा जाहीर केल्यानंतर 3 जागा जाहीर केल्या. 23 जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्व्हे रिपोर्ट बाहेर आला नाही. आणि मग एकनाथ शिंदेना किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्व्हे कसा आला? राज्याचे मुख्यमंत्री कोण? एकनाथराव शिंदे. त्यांच्या जागांचा सर्व्हे करणारा भाजपा कोण? आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाममात्र, मी पुढचा शब्द वापरत नाही, आणि म्हणून ही नंतरची टिंगलटवाळी झाली की ह्या जागांवरून. त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी कवडीचं महत्व देत नाही. मला वाटतं आजच्या दिवसाला. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था,
नृत्य संस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.